पाथर्डी तालुक्यातील करंजीसह इतर गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून करंजीत पाण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। पाथर्डी तालुक्यातील करंजी गावासह भोसे, दगडवाडी, सातवड, वैजूबाभळगाव या ठिकाणी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून करंजीसह इतर गावातही शासनाचे टँकर वेळेत पोहोचत नाहीये। त्यामुळे करंजी गावचे सरपंच रफिक शेख यांच्या नेतृत्वाखाली या 4-5 गावातील सरपंच यांनी पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात बाळासाहेब ठाकरे चौकात रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळी 2 तास सुरू राहिलेल्या या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाली, प्रवाशांची मोठी गैरसोय झाली। आंदोलकांनी टँकरच्या खेपांबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। गटविकास अधिकारी शिवाजी सांगळे यांच्या आश्वासनानंतर तासाभरात करंजीत पाण्याचे 2-3 टँकर पोहोचले आणि त्यानंतर मग आंदोलन मागे घेण्यात आलं। तसेच डिझेल वेळेवर मिळत नाही म्हणून करंजी गावासह कान्होबाची वाडी, खंडोबाची वाडी तसेच इतर वाडी वस्तीवर शासनाचे टँकर येत नाही। त्यामुळे गाव वाडी वस्तीवरील नागरिकांनी ग्रामपंचायतला जबाबदार धरण्याचा प्रयत्न केलाय। मागणी करूनही तालुका प्रशासन वाढीव टँकरच्या खेपा मंजूर करत नाही। ज्या खेपा मंजूर आहे त्या टँकरलाही वेळेवर डिझेल मिळत नसल्याने ते टँकर पांढरीचा पूल या ठिकाणी उभे असतात। 1-2 महिने झाले प्रशासनाकडून ठेकेदाराला आर्थिक मदत मिळत नाहीये। त्यामुळे अनेक टँकर टायर फुटले म्हणत ठिकठिकाणी उभे आहे आणि याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होतोय। करंजीसह भोसे, दगडवाडी, वैजूबाभळगाव, सातवड या ठिकाणी देखील मंजूर टँकर वेळेवर पाणी घेऊन जात नसल्याने या गावात देखील पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनलाय। त्यामुळे भोसे गावचे सरपंच विलास टेमकर, दगडवाडीचे सरपंच सुभाष शिंदे, सातवडचे सरपंच राजेंद्र पाठक, वैजूबाभळगावचे सरपंच संतोष घोरपडे देखील या आंदोलनात सहभागी झाले होते। 2 तासांनंतर गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी आंदोलनस्थळी भेट देत सर्व गावांना नियमितपणे टँकरच्या खेपा होतील, करंजी गावाला देखील वाढीव खेपा मंजूर करू, कोणत्याही गावाची पाण्याबाबत गैरसोय होणार नाही असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आपलं आंदोलन मागे घेतलं। 2 तास सुरू राहिलेल्या या आंदोलनामुळे अनेक प्रवाशांची देखील गैरसोय झाली। आंदोलक आणि प्रवासी यांच्यात देखील किरकोळ शाब्दिक चकमक झाली। या आंदोलनाप्रसंगी अनेक महिला हातात हंडे घेऊन रस्त्यावर उतरल्या होत्या। तर करंजीत पाण्यासाठी झालेल्या या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावर 2 किलोमीटरपर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। यावेळी पोलीस उपनिरीक्षक भागवत रणदिवे यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता। आंदोलनात ज्येष्ठ नेते छानराज क्षेत्रे, माजी सरपंच राजेंद्र क्षेत्रे, उपसरपंच मारुती शिंदे, युवा नेते अशोक टेमकर, उपसरपंच सुनील अकोलकर, ग्रामपंचायत सदस्य बंटी अकोलकर, गणेश अकोलकर यांच्यासह अनेक महिला भगिनी नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते। सांगत होतो का 8 वाजेपर्यंत तुम्ही करंजीला आम्ही आंदोलन करणार नाही, पण यांना एवढी मस्ती, एवढा माज यांना यायला सुद्धा तयार नाही कोणी, म्हणून हे आंदोलन झालंय। तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, जर प्रशासनाचे अधिकारी जरी आले असते ना 1 मिनिट सुद्धा आम्ही आंदोलन केलं नसतं। 6 दिवस झाले आमचा टँकर उभा आहे, त्या टँकरला टायर नाही, मागच्या हप्त्यात 2 दिवस डिझेल नाही। तुमच्याकडे जर यंत्रणा नाही तर कशासाठी तुम्ही टेंडर दिलं त्यांना? कशासाठी लोकांना वेटीस धरता? आणि आम्ही जर रस्ता रोका जर केला नाही, उद्या लोक काय म्हणतील गावातले आम्हाला? तुम्ही मॅनेजर कोणला तरी, त्याच्यासाठी हा रस्ता रोको करावा लागला। मित्रांनो, टँकरची ही परिस्थिती, बीडीओला सांगितलं खेपा वाढून द्या, खेपा वाढून देत नाही। तहसीलदारला सांगितलं छोटा टँकर द्या, 10,000 लिटरचा प्रत्येक वाड्यावर जाईल, तो टँकर सुद्धा येत नाही। 18, 20, 22 टायरचा टँकर आहे, छोट्या छोट्या वस्तू टँकर जात नाही। महिला भगिनी बोलतात, आम्ही किती दिवस लोकांचे बोलणे खायचे? मी मागच्या 23 तारखेला रस्ता रोकोची नोटीस दिली होती, त्याच वेळेस शासनाला सांगितलं होतं फक्त 4 तारखेपर्यंत आम्ही शांत बसणार आहे, 5 तारखेनंतर आम्ही कोणाच्या बापाचे नसणार आहे। मला माहिती आहे प्रशासन गुन्हे दाखल करणार आहे, 100% करा, काही फरक पडत नाही आम्हाला त्याचा। फक्त आम्हाला पाणी द्या आमच्या हक्काचं, आमचे जेवढे टँकर मंजूर तेवढे द्या। करंजी गावातल्या सगळ्या सुज्ञ मतदारांना, सगळ्या महिला भगिनी सांगतो, यात्राच्या अगोदर पासून एमजीबीचं पाणी मी मागतोय। पिढे साहेब, यात्राच्या अगोदर पासून एमजीबीचं पाणी मागतोय। मला यात्रा होऊन आज 2 महिने झाले, फक्त 1 दिवस 4 पायऱ्या पाणी, 1 दिवस 6 पायऱ्या पाणी आलंय। तुम्हाला मी सांगतो, वारंवार यांच्याकडे सांगून यांचा अध्यक्षही काही करत नाही आणि यांचा सचिव काही करत नाही, अजिबात पाण्यावर ध्यान नाही यांचं। आपली जी एमजीबीची योजना आहे, इतक्या मोठ्याने त्याला कनेक्शन खाजगी लोकांनी घेतलेत, हे काढत सुद्धा नाही। मागच्या त्यांचा आढावा बैठकीला मी आपले उपसरपंच सुनील अकोलकर त्या ठिकाणी गेला असता, त्यांनी सांगितलं होतं आम्ही गुन्हे दाखल करतो,
स्वतः प्रांत साहेबांनी ऍडिशनल एसपी ला फोन करून सांगितलं होता, मी पोलीस बंदोबस्त येतो, तुम्ही पत्र द्या फक्त आम्हाला. साधं यांच्या सचिवाचं सावंतचं यांनी पत्र सुद्धा दिलं नाही. तुम्हाला मी सांगतो, आमचे मीडिया पत्रकार ठिकाणी त्यांनी पत्रकार सांगावं, तुम्ही जर आम्हाला फाईन देत नसाल तर तुम्हाला त्या खुर्ची बसण्याचा किंचितही अधिकार नाही आणि तो आम्ही हिरवगतीवर आणणार नाही. आणि दुसरी आणि महत्वाची गोष्ट सांगणार आहे, पाणी मागत गावात आमची बरीच तज्ञ मंडळी होती, आजी माझे सभापती होते, सरपंच उपसरपंच सगळे त्या मंडळी होती की त्यांनी सांगितलं, चांद्राजी जर मी या डोंगराच्या कुशीत जमा आलो असतो तर या भट्टीवाडी ह्या करंजीचा परिसर जो आहे, परिश्रमदारा घोडदरा परिसर जो आहे हा जगाच्या नकाशे होते. आणि म्हणून आपले हक्क ठेवत असताना, पाणी मागत असताना या पाणी देण्याची यंत्रणा आहे, त्या यंत्रणा आमचं सांगणं आहे, तुम्ही जर पाणी दिलं नाही तर मात्र पोलीस प्रशासनाचं काम वाढणार आहे. आणि त्यांना जाहीरपणे सांगतो, तुम्ही इथली डिस्टर्ब करू नका, इथं लोकांना पाणीच प्यायला नाहीये. पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रशासन दबाव टाकून हे आंदोलन देण्याचा प्रयत्न कोणी करू नये. त्याचं कारण आहे की जनतेला पाणीच नाहीये. घरात पाहुण्याला जरा चहा करला पाणी त्याला पेट तसंच कप धुवून द्यावं लागतं, अशी परिस्थिती आली. याला जबाबदार कोण आहे? पाणी कशाला लागत नाही? कुठल्या जबरदस्त पाणी लागतंय, पाणी नाही तर काय करणार माणसं घरामध्ये. आणि म्हणून ज्या ठिकाणी नमस्कार, मी परशुराम अंबादास जगधने, प्रहार तालुका अध्यक्ष नगर. सदर मी जिल्हा परिषदकडे अर्ज केला की मी 6 तारखेला उपोषणाला बसणार आहे. यापूर्वी कलेक्टर साहेबांचं 2 वेळेला पत्र आलेलं आहे की या अनुषंगाने कारवाई करण्यात यावी. अनुषंग कोणते तर ग्रामसभा हा ठराव ग्रामसेवकने जो ग्रामसभेत विषय झाला तो न लेता त्यांनी दुसरा विषय लिहिला, ज्या ठरावाला विरोध होता तो ठराव मंजूर म्हणून अशी माहिती दिली. याचा आम्ही तक्रार अर्ज केला. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच महिला असताना त्यांचे पती या कारभारात ढवळढवळ करतात. दुसरी गोष्ट म्हणजे जनसुविधा अंतर्गत टेंडर मंजूर करताना ग्रामसेवक सहाय्यक ग्रामसेवक यांनी सांगितलं की आमच्याकडे ते पावती पुस्तक संपलेलं आहे. मी त्याची तक्रार करता आता दादा गुंजाळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग यांच्याकडे आलो, पण ते म्हणतात मला मराठी कळत नाही, मी बोललेलं कळत नाही. कारण कसं कळणार, कारण की आम्ही भ्रष्टाचार ओपन करतो हे कळत आहे, कारण भ्रष्टाचार इथपर्यंत येतो आहे. त्यामुळे त्या जनसामान्याचं काही नाही. माझे जेवढे अर्ज येतं त्या अर्जावर आत्ता बी कारवाई नाही. ज्या टायमाला मी आलो त्या टायमाला त्यांनी पत्र सापडायला लागलेत. हा किती भोंगळा कारभार आहे. हा जिल्हा परिषद म्हणजे असं झालेलं आहे की भीक नको पुत्रावर यांना जनसामान्याचे प्रश्न सोडवायला अधिकाऱ्यांना वेळ नाही आहे. अधिकाऱ्यांना फक्त पैसे घेण्यासाठी वेळ आहे. हा दडदडीत आरोप म्हणजे मी पुराव्या सगळं करू शकतो. देवळगाव ग्रामपंचायतमध्ये किती भ्रष्टाचार होतो, कारण की सरपंच उपसरपंच हे विखे पाटलांचे येतं, त्याच्यामुळं त्यांच्यावर कारवाई करता मी अर्ज दिला एक आणि उत्तर दिलं एक, तरी संबंधित सीओ हे सरासरी सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवकांना पाठीशी घालतात आणि जनसामान्याला त्रास होताना असे करतात. संबंधित मी उद्या जिल्हा परिषद सीओ ॲडिशनल सीओ यांच्यावर दप्तर दिरांगे आणि काम चुकारपणा याच्या अंतर्गत नाशिक आयुक्तांकडे तक्रार करून जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करणारे, कारण की अधिकारी मगरूर झालेत, यांना जनसामान्याचं काही घेणे देणे नाही. उद्या आंदोलन उपोषण जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उठणार नाहीत. आणि वेळ आलीच तर ह्याच जिल्हा परिषद कार्यालयाला नाही साहेबांच्या कॅबिनला मी कुलूप लावणार हे प्रहारच्या वतीने कडकडीत इशारा देतोय. आणि दादाभाऊ गुंजाळ यांचा मी जाहीर निषेध करतो. यांना मराठी भाषा कळत नाही, मग यांना फक्त पुढाऱ्यांची भाषा कळती, यांना फक्त ठेकेदारांची भाषा कळती, जनसामान्याची भाषा कळत नाही. त्यामुळे दादाभाऊ गुंजाळ यांचा जाहीर निषेध करून यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी मान्य जिल्हा अधिकाऱ्यांच्या सदा पत्राचा अपमान केला. अंतर्गत यांच्यावर कारवाई करण्यासाठी उद्यापासून उपोषण हे जिल्हा परिषदच्या गेटवर नाही त्यांच्या दालनात करणार आहे. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही कुणी उपोषण उठणार हा प्रहारच्या वतीने कडकडीत इशारा देत आहे. प्रतिनिधी मयूर मुखेकर, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहमदनगर.